हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या व्हिडिओची सुरुवात मस्त अशी गोड करते, ती म्हणजे सायंकाळच्या चहापासून। आणि इथे मी जे आहे ना आता चहा बनवते आहे आणि म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूया। आणि बऱ्याच गोष्टी मला आता करून घ्यायच्या होत्या म्हणून पण मी सुरुवात करून दिली व्हिडिओला। आणि संध्याकाळच्या चहापासून मला असं वाटतं की मी पहिल्यांदाच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। तर बघा इथे ना एक दोरी बांधून घेतलेली होती मी आणि आता मी तिथे जे आहे ना टॉवेल वगैरे यासाठी टाकते, म्हणजे सुकवायला नाही टाकत आहे। पण काय होतं ना की किचनच्या खिडकीमधून ना म्हणजे जो प्रकाश येतो ना बाहेरून, तर तो अपोजिट साइडून जेव्हा येतो आणि मी म्हणजे जसं 12-1 वाजेनंतर तिथे व्हिडिओ जर करायचा म्हटला ना तर असं एकदमच असं व्हाईट सगळं दिसतं आणि व्यवस्थित दिसत नाही। म्हटलं किती दिवस जो आहे मी 11च्या आत व्हिडिओ शूट करत जाऊ आणि पूर्ण दिवस राहून जातो मग त्यामुळे शूट करण्याचं। सो मी आता इथे थोडेसे जुगाड करते। मला असं वाटतं की ह्या टॉवेलपेक्षा ना तिथे अशी एखादी डार्क कलरची बेडशीट वगैरे जर मी टाकली ना तर ही खिडकी जी आहे ना अशा पद्धतीने झाकली जाईल आणि मग तिथून असा येणारा जो उजाड आहे ना त्यामुळे बघा असं थोडं भुरसट जे आहे ना तर ते दिसायला लागतं। सो असं काळ्या कलरचं काहीतरी टाकलं ना तर मला असं वाटतं की अजून छान याच्यापेक्षा रिझल्ट जो आहे तो येईल। आणि मी तिथे दोरी त्यासाठीच बांधून घेतलेली होती, पण आता तात्पुरतंच आहे। मी तिथे फक्त 2 टॉवेल जे आहे ते टाकून दिलेले आहेत, पण तुम्ही बघू शकतात किती एकदम असा लखलख प्रकाश ज्याला आपण म्हणतो ना तसा तिथून येतो आणि म्हणजे चांगला असतो तसं घरात प्रकाश आलेला। पण बघा अशा काही गोष्टींसाठी पण तो नकसा झालेला असतो। तर इथे मस्त आता मी चहा बनवते आणि खरंच म्हणजे ना उन्हाळा असू द्या काहीही असू द्या, जसं जसं वय माझं पुढे झालं आहे ना तसं तसं मला चहाची आवड ना जरा जास्तच व्हायला लागलेली आहे। म्हणजे असं होतं की आता तर गरम पण व्हायला लागलं आहे, किचनमध्ये 5-10 मिनिट पण गेलो ना आपण तरी पण असं घाम आल्यासारखं व्हायला होतं। आणि असं होतं तरीसुद्धा ना म्हणजे मला असं वाटतं की नाही सायंकाळची चहा जी आहे ती घेतलीच पाहिजे। म्हणजे एकटीची काय ठेवावी ना, म्हणून पियाचे पप्पा बऱ्याच वेळा मला म्हणतात की नको ना जाऊ दे आज काही नको घेऊ चहा, पण मी तरी त्यांना मनवून घेते की चला थोडी थोडी का असे ना घ्या तुम्ही माझ्यासोबत, आणि मग त्यांना घ्यावी लागते। तर आता मी ती चहा ठेवली होती आणि म्हटलं काहीतरी काम जे आहे ते केलं पाहिजे जोवर मी चहा इथे करते। तर म्हटलं काय करावं आणि मी शोधून काढलं ते म्हणजे ट्रॉलीचा एक छोटासा कप्पा होता, हा जरा क्लीन करून घ्यावा। कारण बघा प्रत्येकाच्या घरामध्ये जी कटलरीचा जेवढा एक म्हणजे ट्रॉली असते ना ती बऱ्यापैकी खराब होत असते आणि माझी तर जास्त जी ही वाली पर्टिक्युलर जी ही ट्रॉली आहे ना ही जरा जास्तच खराब होते। कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपण चपाती वगैरे करत असलो आणि तिथेच माझं पाट वगैरे ठेवलेलं असतं तर मग ती जरा पण अशी ओपन राहिली ना त्यामध्ये पीठ जे असतं ना ते थोडं थोडं उडून पडतंच आणि काही ना काही पियाचं पण बऱ्याच वेळा खेळणं चाललेलं असतं इकडून तिकडे, त्यामुळे काही करता करता जर थोडी पण ओपन राहिली त्यामध्ये जी आहे ती धूळ जातेच आणि इकडे तिकडे करण्याचं काम पिया करत असते, त्यामुळे ही जरा खराब होत असते। म्हणून म्हटलं चला व्यवस्थित तिला क्लीन करून घेऊया। फक्त पुढचा पोर्शन मी तेवढा आता क्लीन करून घेते, बाकी काही जास्त जात नाही कारण चहा तेवढ्या वेळामध्ये माझी बनवून जाणार आहे। आता दूध टाकले म्हटल्यावर थोडाच वेळ उरलेला आहे। सो इथे 5 मिनटं आपल्याला मिळतात ना, म्हणजे मी काय केलं असतं या 5 मिनटामध्ये मला असं वाटतं की जर मी ही ट्रॉली क्लीन केली नसती तर मग मी मोबाईल पकडून उभी राहिली असती, तुमच्या कमेंट्सला वगैरे जे आहे ते मी रिप्लाय वगैरे केले असते किंवा कसं काय चाललं आहे असं सगळं बघितलं असतं, मी इन्स्टावर गेली असती नाहीतर मग व्हॉट्सअपचे स्टेटस वगैरे चेक केले असते। पण बघा आज मोबाईल हातात नाही पकडला तर हे सगळं जे काम आहे ते माझं करून झालं आणि बघता बघता आजूबाजूला पण थोडंसं जे आहे थोडं नीटनेटकं करून ठेवलेलं आहे। तसं मला असं वाटतं की इथे अजून थोडी ऑर्गनायझेशनची गरज आहे, पण सध्या जेवढं आहे ना तेवढं त्याच्यापेक्षा बेटर केलं ना तरीही मनाला बऱ्यापैकी शांतता जी असते ती मिळालेली असते। आणि ते केल्यानंतरही वेळ उरला होता माझ्याकडे, म्हटलं आता काहीतरी अजून झालं पाहिजे। चला म्हटलं ऑइलच्या बॉटलमध्ये तेल पण संपलेलं आहे, हे पण टाकून घेऊया। आणि मला असं वाटतं की जर आपण असं कुठलं काम करता करता त्याच्यामध्ये जो आपल्याला वेळ मिळतोय आपण जो तो अशा पद्धतीने युटिलाइज करून घेतला, आता ह्या वेळेमध्ये आज माझं हे काम झालं आहे, उद्या मी चहा ठेवेल तेव्हा माझ्याकडे वेळ उरेल। म्हणजे जेव्हा असं चहा ठेवताना वेळ असला तर मी काय करू शकते, अजून वरचे जे कपाटी वगैरे आहेत ते क्लीन करून घेऊ शकते। एक दिवशी एक शेल्फ घ्यायची ती क्लीन करून घ्यायची, एखाद दिवशी एखादा डब्बा काढायचा चहा ठेवता ठेवता तो घासून काढायचा। म्हणजे त्यावेळेस जर आपण काम करण्याची स्वतःला सवय करून घेतली तर मला असं वाटतं की डीप क्लिनिंगसाठी जो आपण एक्स्ट्रा वेळ एखाद दिवशी काढतो ना तर तो आपल्याला काढावा लागणार नाही। चला हळूहळू मी पण अशा पद्धतीने सुरुवात केलेली आहे, पण घर आहे त्यातली कामं काही संपतच नाही, कितीही करा तुम्ही। चला असो, आपली रामायण महाराज काही संपणार नाही आहे, कितीही मॅनेजमेंट करून घ्या, कितीही काम तुम्ही कसंही हँडल करून घ्या, सोपं होईल पण संपणार मात्र नाही आहे। सो आता जे आहे ते माझं काम जे आहे ते मी या चहासोबत संपवते। मस्त चहा कपामध्ये काढलेली आहे।
बाल्कनीत येऊन मस्त हा जो अर्धा कप चहा आहे ना, हा एन्जॉय करायला मला एवढं जास्त आवडतं ना, म्हणजे काय सांगावं. म्हणजे ज्या दिवशी बाल्कनीत छान थंड हवा चालू असली ना, तरी पण मला तेवढी शांतता मिळते आणि ज्या दिवशी गरम पण होत असलं ना, तरीही चहा पिताना मला तेवढी शांतता मिळते. कारण सोबत व्ह्यू पण तेवढा छान असतो, सगळे फ्लावर्स असतात आणि मी शांत कधीच नाही. मग माझं चाललेलं असतं, डोक्यात काम चाललेलं असतं माझं, की ओके याला याची गरज आहे, याला पाण्याची गरज आहे. कधी तर चहाचा कप हातात असतानासुद्धा मी पाण्याची बॉटल भरून आणते आणि मग देण्याचं काम करते. शेवटी माणसाने ते काम करत राहावं जे आपल्याला जास्त आवडतं, जे आपल्याला मनाला शांतता देत असतं. आणि माझं हे आवडतं काम आहे आणि हे तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं आहे मी. किती छान वाटतं ना हे असे सगळे मस्त फ्लावर्स, तेही हातात चहाचा कप आणि हे बघताना जे दृश्य आहे ते अशा पद्धतीचं. गेल्या हॉल व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत हा डब्बा जो आहे म्हणजे फ्रीज ऑर्गनायझर आहे हे शेअर केलं होतं, तुमच्यासोबत आठवत असेल तुम्हाला. तर त्याचा मुहूर्त आज झाला. म्हणजे ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर अशा गोष्टी घडत असतात की इतक्या दिवसानंतर, इतकं सर्चिंगनंतर मी हा डब्बा मागवला, पण तो व्हिडिओमध्ये कधी ॲड करायचा, की म्हणजे मला एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचा होता स्पेसिफिक ह्या डब्यासाठी, इंस्टाग्रामसाठी, म्हणून मी थांबली होती. आणि रोजच्या कामांमध्ये मला याच्यासाठी वेळच मिळत नव्हता. म्हणजे तो बॉक्स नेहमी माझ्या डोळ्यासमोर असा मला दिसत होता ड्राय बाल्कनीमध्ये, पण तो कुठे कधी शूट करावा, कधी त्याच्यासाठी वेळ काढावा ते काही जमतच नव्हतं मला. शेवटी मी आज ते पण काम करून घेतलं आणि म्हटलं चला त्यामध्ये सगळं ठेवलेलं आहे मी, ज्या ज्या आपल्याला बेसिक गोष्टी असतात, ज्या परत परत आपल्याला फ्रीजमध्ये आता मला घ्यायला जायची गरज राहणार नाही, अशा गोष्टी सगळ्या त्यामध्ये ठेवलेल्या आहेत. सो एकच डब्बा आणायचा आणि सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला मिळतील. आणि माझं काम आता ह्या डब्यामुळे बऱ्यापैकी सोपं झालेलं आहे. सो चला, मी ठरवलेलं होतं आणि म्हणूनच व्हिडिओला सुरुवात पण केली होती आजच्या दिवशी. तर म्हणजे माझं असं होतं की मला ना आता पियासाठी असं काही ना काही बनवून ठेवायचं आहे. तसं तर माझ्याकडे भरपूर ऑप्शन आहेत, पण मी 1-2 दिवसापूर्वीच हे डबे आणले होते, यामध्ये मखाणे वगैरे भरून ठेवले होते. तर मी त्यातले ना थोडे मखाणे जे आहेत ना ते आता बनवून घेणार आहे. आणि पियाला जो मका पोहे असतो ना, तर ते पण तिला जे असतं ना आवडतं. म्हणजे अगदी नॉर्मल पद्धतीने त्यामध्ये शेंगदाणे वगैरे काहीच टाकायचे नाही, अगदी नॉर्मल पद्धतीने बनवायचं. म्हणजे दुपारच्या वेळेला झोपेतून उठल्यावर किंवा एखाद दिवशी खेळून आली आणि तेव्हा तिला पाहिजे, कारण खेळून आल्यानंतर आपण स्वयंपाक बनवायला लागतो आणि तेव्हा मुलांचं चालतं की मला भूक लागली, मग काय द्यायचं. तर अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण देऊ शकतो. लाडू वगैरे पण देऊ शकतो जर गोड आवडत असेल तर. शंकरपाडे आहेत, गोड शंकरपाडे, खारट शंकरपाडे, अशा पद्धतीने अजून बऱ्याच गोष्टी आहेत. चिवडा आहे मुरमुऱ्याचा. सो अशा गोष्टी थोड्या ना घरामध्ये अवेलेबल असल्या पाहिजे, जेणेकरून आपण देऊ शकतो. तर बघा, मी इथे एक मसाला जो आहे ना तर तो प्रिपेअर करून घेते. मी एका वाटीमध्ये ना जे आपलं काळं मीठ असतं ना ते घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे, तिखट घेतलेलं आहे आणि चाट मसाला यांचं मिश्रण जे आहे ते मी आता एक पावडर इथे बनवून घेतलेलं आहे. आणि हेच जे आहे ना ते मका पोह्यावर जे आहे ना मी स्प्रिंकल करणार आहे. आमच्या घरामध्ये बऱ्यापैकी म्हणजे कुरकुरेचं पॅकेट वगैरे म्हणा किंवा बिस्किट पण खूप कमी झालं आहे आता. पावचं जे प्रमाण आहे ते जर मम्मीकडे वगैरे गेली तर मग ते येत असतं, पण ते जास्त करून मीच खाते किंवा जेव्हा संपण्याची वेळ असते तेव्हा पिया मग मागून जे असते ते खात असते. तसं तिला पाव वगैरे एवढं जास्त आवडत नाही. बिस्किट तिला चहा वगैरे सोबत आवडतं, पण मग मी तिला एखाद दिवशी देते तर एखाद दिवशी देतच नाही. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण घरी करून घेऊ शकतो आणि बाहेरचं जे आहे ते स्किप करू शकतो. जेवढं आपण अवॉइड करू शकतो तेवढं आपण केलं पाहिजे. कुठे ट्रॅव्हलिंग वगैरे करतोय त्यावेळेला ठीक आहे, आपण त्यावेळेला ऑप्शन नसतं, आपण घेऊ शकतो. पण आता जे आहे, आता वॅकेशन चाललं आहे, त्यानंतर थोडे दिवस जे आहे ते स्कूल रिओपन होतील आणि लगेच परत वॅकेशन सुरू होईल. सो असे बरेच ऑप्शन आहेत जे आपण घरच्या घरी प्रिपेअर करून ठेवू शकतो. जसे मी तुम्हाला स्टार्टिंगलाही सांगितलं, हे बनवून घेऊ शकतात. जे आपल्या मुलांना आवडत असेल ते. शेवटी ऑइली जरी असलं पण ते घरचं बनलेलं आहे आणि बाहेरच्या बनण्यामध्ये, घरच्या बनण्यामध्ये मैदा ज्यामध्ये कमी आहे. मी मखाणे पण आता बनवून घेतले. गेल्या वेळेस तुमच्यासोबत नॉर्मल रेसिपी शेअर केली होती मी, अगदी त्यामध्ये हळद वगैरे टाकून. सो तुपामध्ये पण भाजून छान लागतात. पण पियाला गेल्यावेळी जसं तिला आवडलं ना, मी ते तसंच रिपीट केलं आहे, म्हणजे काहीच त्यामध्ये चेंजेस केलेले नाही आहे. आणि हे मका पोहे होतं ना, तर ते जे मी आता थोड्या वेळापूर्वी मसाला बनवून घेतला ना, तर तळल्यानंतर त्यावर फक्त स्प्रिंकल मी करून देत होती. एक्स्ट्रा मी त्यामध्ये शेंगदाणे म्हणा किंवा मग आपले जे कढीपत्ते वगैरे असतात ते काहीच ॲड केलेलं नाही आहे. तिला ज्या पद्धतीने ती खाते ना, म्हणजे काढून दिलं की एका वाटीत दिलं की वाटी पूर्ण संपली पाहिजे. नाही तर मग बऱ्याच वेळा मुलांचे त्या मिरच्या असतात त्या तिथे पडलेल्या असतात, त्यामध्ये कढीपत्ता असतो, नाहीतर मग शेंगदाणे असतात, कारण पियाला ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाही. सो मी तिच्यासाठी बनवते तर तिच्या पद्धतीनेच मी पूर्ण बनवलेलं आहे. आणि इथे आता फायनल टेस्टिंग चालली आहे, पण तिचं पोट भरलेलं होतं म्हणून ती आता नाही म्हणते की मम्मा आता नको आहे मला. तिला खाली खेळायला जायचं होतं म्हणून पण घाई गडबड चालली होती. आता हे बनवून झालं आहे, तिला मस्त खाली खेळवून आणते मी.
एकाच डब्यात अद्रक, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, टमॅटो सगळं आहे त्यामध्ये. म्हणजे परत परत जायची गरज नाही, कारण माझं फ्रीज तुम्हाला माहिती आहे की मी ड्राय बाल्कनीमध्ये ठेवलं आहे. सो तुमच्यापेक्षा मला 4 पावलं जास्त चालावं लागतं आणि ते काम मी जरा सोपं करून घेतलं इथे. सो अशा पद्धतीने मला असं वाटतं की खरंच युजफुल आहे हा डब्बा. तसं तर मी आता बघा दुपारीच त्याला जे होते ना ते म्हणजे फ्रीजमध्ये मी स्टोअर केलेला होता, पण आतापर्यंत म्हणजे काही नाही, छान आहे. जसं ठेवलं आहे तसं 2-4 दिवसांनी मला असं वाटतं की त्याला ना असं लॉकवालं जे आहे ना ते सिस्टीम आहे, तर मला असं वाटतं की खराब नाही होणार. त्यामुळे घेऊ शकतात तुम्ही हा डब्बा. तेव्हा पण मी तुम्हाला म्हणली होती, कारण काही गोष्टी आपल्याला एक्सपिरियन्सने कळतात की ओके ह्या गोष्टी चांगल्या आहेत, किचनसाठी उपयुक्त आहेत. काही गोष्टी वापरल्यानंतर कळतात, पण मी हे बघितल्यावरच तुम्हाला सांगितलं होतं की हे युजफुल प्रोडक्ट आहे. सो तुम्ही घेऊ शकता त्याला. तुमचाही कन्सर्न माझ्यासारखं असेल की परत परत फ्रीज उघडायची गरज नको पडायला. एकच डब्बा काढला की 4 गोष्टी त्यातच आपल्याला मिळून जातील. सो छान आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक वगैरे देऊन देईल किंवा प्रोडक्ट टॅग करते. सो आज बनवायची आहे मला पनीरची भाजी. आणि पियाना म्हणजे ती झाली, तिला आता बरं वगैरे आहे व्यवस्थित, पण तिच्यामध्ये ना एनर्जी थोडीशी लो झालेली आहे. सो तिचं चाललं होतं, मग ती टी व्ही बघत बसली असती एकटीच. तिला म्हटलं चल ठीक आहे, एका कोपऱ्याला तू किचनवर बसून राहा आणि गंमत बघ माझी. मग ती पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत इथेच छान बसलेली होती. पनीरची भाजी मी काही तुमच्यासोबत शेअर करत नाही. जो सुहाणाचा बऱ्याच म्हणजे सुहाणामध्ये पण ना त्यांचं ते प्रीमिक्सवाला जो असतो ना मोठा असं पाऊच असतं बघा, तर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मटर पनीर, शाही पनीर असं वगैरे. आणि आय थिंक मी ह्यावेळेस शाही पनीरचं जे होतं ना तर ते पॅकेट आणलं होतं, जे पाण्यामध्ये आपल्याला फक्त मिक्स करायचं असतं. आणि कांदा टमॅटोची प्युरी वगैरे मी आधी भाजून घेतली होती, त्यामध्ये नंतर तो मसाला भाजून घेतला सगळा. आणि पनीर थोडंसं असं शॅलो फ्राय करून घेतलं होतं आणि ते आता मी यामध्ये टाकते. आणि याच्यानंतर जसं आपल्याला घट्ट म्हणजे भाजी कशी पाहिजे, घट्ट पाहिजे की पातळ पाहिजे त्याप्रमाणे करायची आणि खूप मस्त भाजी बनते. म्हणजे जास्त तामझाम घ्यायचा गरज नाही की मसाला असा झाला तसा झाला. मसाल्याचा फ्लेवरच आतून खूप छान आहे, त्यामुळे मग मस्तच बनतं. पियाचा हा हॅपी डान्स याच्यासाठी चालला आहे की मी नॉर्मल चपाती बनवणार होती, पण तिचं असं चाललं होतं की मम्मा मला ना तू हे बनव, लच्छा पराठा मला बनवून दे. सो मी तिला नाही 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 म्हणत होती. म्हटलं नको, नाही बनवायचा, उगाच तूप आहे, तू आताच बरी झाली आहे, खोकला येईल असं तसं. पण तिचं खूपच रिक्वेस्ट चालली होती, कारण मी स्वयंपाक स्टार्ट केल्यापासून ती इथेच बसली आहे. आणि तिला शांत करण्यासाठी म्हटलं ठीक आहे चल बाय बनवते. शेवटी कन्सर्न माझा हा आहे की आता विकनेस आहे तो, जास्तीत जास्त तिने जेवण पण केलं पाहिजे. सो त्याच चपातीच्या पिठामधला थोडा गोळा मी काढून ठेवलेला होता आणि त्याला लाटून घेतलं आधी. त्यावर थोडं तूप स्प्रेड केलं, मीठ थोडं टाकलं तर बरं होतं. तसं लच्छा पराठ्याचं जे पीठ असतं ना थोडंसं घट्ट असतं चपातीपेक्षा, त्यामुळे मला थोडं जमा करायला थोडंसं डिफिकल्ट होत होतं. पण कसाही असो त्याला तूप लावून थोडा क्रिस्पी शेकला की छानच लागतो. सो त्याला असं जे आहे पूर्ण कट करून घेतलं लाईनमध्ये आणि पूर्ण ज्या लाईन्स होत्या त्या सगळ्या जमा करून घेतल्या आणि नंतर त्यांना असं गोल करून त्याचा गोळा बनवून घ्यायचा. आणि मग ह्या गोळ्याला जे आहे ना ते लाटून घ्यायचं आहे. आता याला लाटताना ऑलरेडी आपण तूप वगैरे खूप लावलेलं असतं त्याला, म्हणजे पूर्ण चपाती लाटल्यानंतर, त्यामुळे लाटताना त्याला मग एक्स्ट्राचं पीठ किंवा तूप वगैरे लावून लाटण्याची काही गरज पडत नाही. त्यातलंच थोडं तूप जे असतं ते बाहेर येतं आणि थोडं जाडसर जे आहे ना याला लाटून घ्यायचं आहे. जसं मी सांगितलं की हे चपातीचं पीठ होतं ना, म्हणून मला लाटायला थोडंसं डिफिकल्ट होत होतं. पण मी थोडं कमी आचेवर ठेवून ना लास्टला जे होतं ना त्याला थोडा क्रिस्पी बनवून घेतला. पण पनीरसोबत ना लच्छा पराठा खरंच खूप छान लागतो. म्हणजे तुम्ही काहीतरी कधीतरी असं वेगळं बनवायचं आहे, चपातीपेक्षा काहीतरी वेगळं बनवायचं आहे, तर मला असं वाटतं की लच्छा पराठा आणि पनीर यांचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान होतं. तसं आपण जी पुरी भाजीसोबतची भाजी असते ना त्याच्यासोबत पण लच्छा पराठ्याचं कॉम्बिनेशन मस्त होतं. सो ट्राय करा दोघांपैकी तुम्हाला कधी काय जमलं तर. आणि आय होप सो मी ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलं आहे तुम्हाला समजलं असेल की हा पराठा बनवायचा कसा. सोप्पा आहे एकदम, पण खरंच खूप छान लागतो आणि तूप लावूनच त्याला शेकायचा मस्त. मग अशी कोथिंबीर वगैरे कट करून घेतलेली आहे आणि आता पियाचा हा शेवटचा पराठा बनला माझा. बाकीच्या चपात्या ऑलरेडी बनवून झालेल्या आहेत, त्यामुळे हा शेवटचा पराठा आहे आणि भाजी पण तयार आहे. आता आम्ही मस्त जेवण करून घेतो. असं कधी झालं आहे का तुमच्यासोबत की जेवता जेवता एखादी चांगली गोष्ट बनवून आपली आहे पण ती खायचीच राहून गेली आणि जेवण पूर्ण झालं आहे आणि मग आठवण आली की अरे ते तर खायचं राहिलं आणि जाऊ दे तिकडे, मला तर आता खायचंच आहे बनवलं आहे तर. तसं गोष्ट झाली होती आज माझ्यासोबत कैरीच्या भाजीची. म्हणजे डब्बा आणून ठेवला होता साईडला, पण लक्षच नाही त्याच्यावर की कैरीची भाजी आणलेली आहे. आणि पूर्ण जेवण झाल्यानंतर जेव्हा मी आवराआवर करायला लागली, सगळं पुढच्या रूममधून सगळं किचनमध्ये आणत होती, तेव्हा लक्षात आलं की माझी कैरीची भाजी खायची राहिली. म्हटलं जाऊ तिकडे एक चम्मचमध्ये घेते आणि 1-2 घास मस्त ट्रायच करून
घेते आणि तरच ती मनाला शांतता होती की ओके आपलं आजचं जेवण जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. सो माझं तरी असं आहे म्हणजे कैरीच्या भाजीच्या बाबतीमध्ये. आणि म्हणजे पिया पण तसंच करते, जेवण झाल्यावर लास्टचं बाईट जो आहे ना तो कैरीच्या भाजीचा आला पाहिजे. चला असो, या कैरीच्या भाजीसोबत जे आहे मी माझा व्हिडिओ इथे संपवते आणि अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.